शिवराज्याभिषेक दिवस निमित्त कलवा स्थित छत्रपति शिवाजी महाराज नगर में भव्य शिव ध्वज डॉक्टर जितेंद्र अवार्ड के हाथों लोकार्पण किया गया। शिवाजी महाराज के विचारों के पद चिन्हों पर लोग चले, इस उद्देश्य से इस ध्वज को लहराया गया। इस खास मौके पर डॉक्टर जितेंद्र अवार्ड ने शिव राज्याभिषेक मतलब मराठी अस्मिता एवं महाराष्ट्र के इतिहास के गौरव का दिन, क्योंकि आज के दिन छत्रपति शिवाजी महाराज ने कर्मकांड करते हुए रयत राज्य की स्थापना की। कलवा पूर्व स्थित छत्रपति शिवाजी महाराज की शौर्य गाथा एवं विचारों के पथ पर चले, इस उद्देश्य से भव्य ध्वज को लगाया गया। तकरीबन 52 फुट ऊंची लोह स्तंभ पर 20 बाई 30 फुट आकार के श्री ध्वज फहराने की संकल्पना डॉक्टर जितेंद्र अवार्ड द्वारा की गई। शुक्रवार को शिवराज्याभिषेक दिवस निमित्त श्री ध्वज का अनावरण किया गया। छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति संभाजी महाराज के गौरव की घोषणा करते हुए रैली कलवा नाका से होते हुए कलवा परिसर शिवाजी नगर में समापन की गई। इस लोकार्पण कार्यक्रम में अरविंद मोरे, पूर्व नगर सेविका वर्षा मोरे, पूर्व नगर सेवक राजेश खारकर, नताशा अवार्ड, अभिजीत पवार, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटनीस राजेश साटम, व्यापारी सेल अध्यक्ष संजीव दत्ता, विशांत गायकवाड़, रचना वैद, अंकुश माधवी, एकनाथ जाधव, जयेश पाटिल, रिंकू यादव, मुन्ना यादव, दिलीप उपाड़े, विजय बागल, जंग बहादुर यादव, शिवकांत मिश्रा, शहनशाह राजभर, रियाज भाई, इबू, रोहिदास पाटिल, मनीषा पाटिल, राबिया खान आदि की उपस्थिति इस कार्यक्रम में रही। माता भगिनी बंधूंनो आणि बालमित्रांनो, सहा जून हा आमच्या पहिला स्वातंत्र्य दिवस आहे। इथल्या जुलमाविरुद्ध, मराठी मुलकावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध पहिल्यांदा उभे राहिले ते महाराज, आणि त्या महाराजांनी इथल्या कर्मकांडाविरुद्ध आवाज उठवत कर्मकांडाने राज्याभिषेकाला विरोध केल्यानंतर देखील राज्याभिषेक करून घेतला आणि सिंहासनावर आरूढ झाले, सिंहासनाधीश झाले। त्यामुळे कोण 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 भिडे, काय त्यांचा संबंध, काय त्यांना इतिहासाची माहिती आहे? स्वतःचा वाढदिवस साजरा करतात ना इंग्रजी तारखेप्रमाणे। निव्वळ त्यांच्या मनात जो कर्मकांड भरलाय ही त्यांचीच पिल्लावळ आहे। त्यांनी महाराजांच्या सिंहासन म्हणजे ते राज्याभिषेकाला विरोध केला, त्याची ही पिल्लावळ आहे, बाकी काही नाही। आणि म्हणून याच्यात गोंधळ घालण्याचं काम करत असतात। हो, ते होणार पण नाही, त्यांना करायचंच नसतं, त्यांना फक्त मतं घ्यायची असतात। आता लाडक्या बहिणीचं कसं करतायत? नाही चुका झाल्या हो आमच्या, नाही त्याच्यात ना लुटालूट झाली, त्याच्यात सरकारी कर्मचारी गेले, हे गेले ते गेले। आता तुम्हाला कळतंय का? आता तुम्हाला कळतंय? आज मी मंत्रालयात गेलो होतो, मंत्रालयातला प्रत्येक अधिकारी सांगतो तिजोरी खडखडाट आहे, विकासासाठी 5 रुपये देखील महाराष्ट्राच्या हातात नाही, हे आज सरकारी अधिकारी सांगतात। मग एखादी योजना आणताना महाराष्ट्राची तिजोरी रिकामी करणारी योजना आणता आहात, तर तुम्हाला कळलं नाही? योजना नाही, तुम्ही मतांसाठी महाराष्ट्राच्या तिजोरीवरती डाका टाकला, दरोडा। योजना चांगली आहे, पण ज्या उद्देशाने तुम्ही आणली तो उद्देश वाईट होता। आता तुम्हाला तो उद्देश पूर्ण झालाय, त्यामुळे आता तुम्हाला तिथे खाचखळगे दिसत आहेत।
आता हे कट करू का ते कट करू का हे कापू का ते कापू, म्हणजे 70-80% महिलांना, आमच्या भगिनींना आता याच्यातनं बाहेर काढलं जाणार. हे महाराजांनी हे फसवाफसवीचे धंदे महाराष्ट्राला शिकवले नव्हते, जे यांच्याकडनं शिकावे लागत आहेत. त्यांचं उदाहरण आहे, जेव्हा रयतेच्या राज्यावरती 1669 साली दुष्काळ पडला, तेव्हाचं इतिहास, तेव्हाचे बखरी सांगतात की महाराजांनी तिजोरी मोकळी करून शेतकऱ्यांना, इथल्या रयतेला तिजोरीतला सगळा पैसा दिला. रयत जगली तर राज्य जगेल, हे महाराजांचं धोरणच आहे. त्यांनी सैन्य लढाईला जात असताना सांगितलेलं की लढाईला जात असताना एक लक्षात ठेवा की शेतकऱ्याच्या शेतीच्या भाजीच्या देठालाही हात लागता का म्हणाय. तो माझा राजा होतो, शेतकऱ्यांना लुटणारा नव्हता तो. इथे तर शेतकऱ्यांना सांगायचं कर्ज माफ, आणि नंतर सांगायचं आम्ही बोललोच नव्हतो. म्हणाले की ओसाड गावचा वाशाट काय राजा काय ते आहे ना, म्हणजे शेतकरी ओसाड व्यासाड काय जे काय म्हणायचं त्यांना, शेतकऱ्यांची किंमतच नाही. असे शेती मंत्री असतील तर भलं करू महाराष्ट्र लोक. म्हणताना हा विकास कोणाच्या बानी केलाय काय, हा नगर होतं कसं, लोकांना विचारा ना, लोकांना विचारा. कळवा स्टेशन पर्यंत कळवा स्टेशनपासून इथपर्यंत चालता तरी येत होतं. गाड्या रिक्षा तर लांब राहिल्या, चालता तरी येत होतं. मी माझी ओळख करून देत नाही, माझी ओळख माझं काम आहे. मेरी काम ही मेरा काम ही मेरी पहचान आहे. बाकी काही बोलत नसतो, खोटं बोलत. तुम्ही स्वयं विकासासाठी गेला असेल, आमचं काही म्हणणं नाही. एवढे जण गेलं, तुम्ही अजून त्याच्यात 2-4 जण गेलात, काय फरक पडतो. आम्ही शिवाजी महाराजांच्या म्हणजे त्यांचे वारसदार आहोत, विचारांपासून स्वभावाचे. ह्याच्याने काही फरक पडत नाही हो. यांनी स्वतः असं आहे की शिवाजी महाराजांना रयताला कधी विकत घेतलं नाही ना. चला माझ्या विरुद्ध लढायचं, हे घ्या थोडे. आता ह्यांना रयतेचं राज्य ताब्यात बाजूला सोडून द्या. ह्यांना पैशांचा पाऊस पडून मतांचा शेती उगवायची होती. ती मतांची शेती उगवण्यासाठी पैशाचा पाऊस पडला, झाली तिजोरी साफ. हे नितेश राणे थोर इतिहास तज्ञ आहेत. ते रामाचाही अवतार घेतील, कृष्णाचाही अवतार घेतील, कृष्णाचाही अवतार घेतील, कर्णाचाही अवतार घेतील. यांच्याबद्दल काही आज ये भव्य रैली का जो आयोजन किया गया है, माननीय हमारे श्री जितेंद्र अवार्ड साहब के नेतृत्व में किया गया है. उन्होंने एक भगवा ध्वज बनाया शिवाजी नगर में. मेरे को लगता है वैसा इतना बड़ा भगवा ध्वज तो ठाणे जिले के शायद मुंबई महाराष्ट्र में ना हो. और साहब एक लोगों की जो उनके कुछ लोगों की ऐसी सोच है कि साहब सिर्फ इनके नेता है, साहब सिर्फ उनके नेता है. साहब सेकुलर नेता है, ये आज साबित करते हैं. क्योंकि साहब पर्सनली पर्टिकुलर किसी के लिए नहीं काम करते, साहब सबके लिए काम करते हैं. जो हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, ईसाई हो, चाहे वो SC/ST वाला हो, सभी धर्म के लिए साहब काम करते हैं. तो इसके हिसाब से साहब ने एक बड़ा मैसेज दिया है कि आज जो भगवा ध्वज का हम लोग का ओपनिंग है, साहब ये सबको बताना चाहते हैं कि साहब एक सेकुलर की आवाज़ है और हर गरीब और हर तबके की आवाज़ है. इसके लिए कोई दो राय नहीं. साहब कभी पर्टिकुलर ना किसी मंदिर के लिए काम करते हैं ना किसी मस्जिद, साहब सबके लिए काम करते हैं. साहब ने मुझे लगता है कि हमारे एरिया में कुछ 20-22 मंदिर होगी, जिसमें से कुछ 17-18 मंदिर का निर्माण सिर्फ उनकी निधि से हुआ है. तो मतलब आप कहना चाहते हैं कि विधायक जितेंद्र अवार्ड जो भी कार्य करते हैं बिना दिखावा किए करते हैं, बिना दिखावा किए, ना ही किसी जात पात के लिए काम करते हैं. वो सेकुलर नेता है, वो सभी धर्म के लिए, सभी जात के लिए काम करते हैं. और ऐसा नहीं है कि वो सिर्फ किसी एक जात के लिए काम करते हैं, चाहे वो हिंदू हो, चाहे वो मुस्लिम हो, चाहे वो सिख हो, चाहे वो क्या बोलते हैं कि SC/ST वाले लोग हो. ये किसी पार्टी के जैसा नहीं कि जैसे बीजेपी के लोग हैं कि हिंदू हिंदू हिंदू, ऐसा नहीं है कि हम उस पार्टी में तो हम हिंदू ही हो गए. साहब हमारे जो नेता हैं वो हमारे लिए जो काम करते हैं, जो हमारे लिए करते, मतलब रात हो आधी रात हो चाहे कभी भी हो, हम कभी भी उनको आवाज़ लगाते हैं तो हमारे से कंधा मिला के खड़े रहते हैं. आज जो ये होगी 400-500 के करीब, पर यहाँ पे तो अभी मुझे लगता है कुछ 100 एक करीब होगी.